तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. प्रतापगडावर मोठी सन्मान बैठक भरली. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या यशाजी तानाजी शिळीमकर, बाजीप्रभू, नेतोजी पालकर या सर्वांचा सन्मान केला. संभाजी कावजीचे राजांनी तोंड भरून कौतुक केले. जीवामालासाठी राजांनी काढलेले उद्गार, आज होता जीवाजी म्हणून वाचला शिवाजी, त्याला चंद्रसूर असेपर्यंत अमर करणार होते. सर्वात मोठे कौतुक झाले ते कान्होजी जेधे काकांचे. त्यांनीच 12 मावळातील सर्व देशमुखांना राजांच्या मागे मोड बांधून उभे केले होते. मला मात्र यातल्या कुठल्याच सन्मान बैठकीला हजेरी लावता येणार नव्हती. राजाने अफजल खान मोहीम संपण्याच्या आत पुढची कामगिरी आम्हाला सांगितली होती. या भव्य विजयाच्या प्रकाशात आणखी विजय शोधायचे होते. पुढचे लक्ष होते पन्हाळा आणि त्याला मागून असलेला आदिलशाहचा प्रदेश. पन्हाळा म्हणजे आदिलशाहीचे नाक होते. ज्या वाटेने अफजल खान शिवाजीला बांधून घेऊन येतो म्हणून गेला होता, त्या वाटेवर आदिलशाहीचे सरदार अफजल खान आणि बांधून आणलेला शिवाजी येईल याची वाट बघत होते. परंतु त्याच वाटेवर मुद्दाम सोडलेले व्यापारी, कामकरी, जीव वाचून पळालेले सैनिक आणि इतर लोक आदिलशाहीकडे जाण्यासाठी प्रवास करीत होते. वाटेत लागणाऱ्या गावागावात शिवाजीने बलाढ्य असा अफजल खान कसा फाडला, त्याच्या प्रचंड सेनेची दानादान कशी उडवली, त्याचा शूर समजला जाणारा मुलगा काट्याकुट्यातून कसा पळून गेला, याची रंजक कहाणी आणि अधिक रंजक बनवून सांगणे आणि त्या मुलखात भीतीचे वातावरण तयार करणे हे काम त्यांच्यात मिसळलेले माझे गुप्तहेर करीत होते. ज्याने खुद्द औरंगजेबाला हरवले होते त्या अफजल खानाला राजांनी मारला. शिवाजी एकतर भूत आहे किंवा देव आहे. त्याच्याशी शत्रुत्र आदिलशाहला परवडणार नाही. त्याचा मुकाबला कोणीच करू शकत नाही. त्याला आम्ही डोळ्यांनी पाहिले आहे. असं एक ना अनेक वल्गना ठिकठिकाणी होऊ लागल्या. तोंडा कानाच्या साह्याने त्या कहाण्या अजून अतिशयोक्त होऊन चर्चेला जाऊ लागल्या. आदिलशाहीच्या संपूर्ण प्रदेशात शिवाजी नावाचा भीतीचा वारा वाहू लागला. त्याने आदिलशाही नौकर, सरदार यांच्या अंगावर काटा उठला. त्या भीतीने गारद झालेले सरदार वरकडपणे काही तयारी करण्याचा प्रयत्न करणार, त्या आधीच ठरल्या नियोजनाप्रमाणे शिवाजीराजे फौजेसकट तेथे येऊन दाखल होत होते. कोणी पळून जात होते, कोणी सरळ तलवार ठेवून शरण येऊ लागले, कोणी अर्ध्या हिमतीने, तर कोणी आदिलशाहीचा रोष ओढवून घ्यायचा नको म्हणून लढत होते आणि लढून मरत होते. स्वराज्याचा भगवा रंग आदिलशाही प्रदेशावर चढू लागला आणि पसरू लागला होता. वायूपासून दक्षिण दिशेला खटाव, मायनी, वाळवे, कराड राजांनी व्यापून टाकले. राजांनी फौजेच्या 4 तुकड्या केल्या होत्या. राजांना अफजल खान वधाची भीती मरायच्या आत जमेल तेवढा प्रदेश स्वराज्यात सामील करून घ्यायचा होता. राजांनी सरळ पन्हाळ्याला धडक दिली आणि आदिलशाहीचे नाक समजला जाणारा पन्हाळा काबीज करून घेतला. अफजल खान मारल्यापासून फक्त 18व्या दिवशी मराठ्यांनी पन्हाळा घेतला होता आणि जवळपास मूळ स्वराज्याचा अर्धा प्रदेश काबीज केला होता. अफजल खान मारल्यावर या आघाड्या आखल्या होत्या असे सर्वांना वाटत होते. परंतु सत्य फक्त मला आणि राजांना माहीत होते. अफजल खान हरो असा दृढ विश्वास राजांना होताच. राजे दूरचा विचार करीत असत, परंतु किती दूरचा ते इतरांना कधीच कळणार नव्हते. मराठ्यांचे घोडे चौखूर उधळत होते आणि त्यांच्या आवाजाने आदिलशाही दरबाराचे सिंहासन हादरू लागले होते. राजे आता थांबणार नव्हते. आतापर्यंत राजांवर स्वारी करून त्यांना कसा धडा शिकवायचा याचा विचार करणारी आदिलशाही आता शिवाजीपासून कसे वाचायचे यासाठी शकला लढवीत होती. दिवस रात्र आदिलशाहीच्या दरबारात गर्दी होत होती. शिवाजीला कसे थांबवायचे यावर दरबार भरत होता.
आणि संपत होता. राज्यानं संपवण्यासाठी सर्वात जास्त चरफडत होता तो म्हणजे अफजल खानाचा पळून गेलेला मुलगा फाजल खान. राजांनी जेवढ्या तडफेने पन्हाळा काबीज केला तेवढ्या तडफेने हल्ला करून पन्हाळा घ्यायचा आणि राजांना धडा शिकवायचा बेत आखला गेला. या तडफदार मोहिमेचे नेतृत्व करणार होते रणदुल्ला खानचा मुलगा रुस्तम ए जमान. राजांनी जशी तडफ दाखवली तशी तडफ दाखवायची त्याने ठरवले. परंतु राजे प्रत्येक मोहिमेच्या आधी सावध कसे असतात ते आजवर त्यांना समजलेच नाही. राज्याने आपल्या होणाऱ्या खर्चापैकी सर्वात जास्त खर्च आणि संपूर्ण मेहनत हेर खात्यावर लावली होती, ज्याचा विचारसुद्धा आदिलशाहीच्या डोक्यात कधी आला नव्हता. विजापूर आणि खुद्द आदिलशाहीच्या दरबारात माझे 60 हेर काम करत होते. अगदी नानांच्या वेळेपासून तिथलेच झाले होते. अफजल खान आणि रुस्तम ए जमान विजापूरवरून पन्हाळ्यात राजांना गाठवायला निघाले आहेत ही खबर राजांना वेळेपूर्वीच मिळाली. राजांना गाठायला निघालेल्या दोन्ही महाभागांना राजांनी आणि सेनापती नेतोजी पालकरनी अर्ध्या वाटेतच अनपेक्षितपणे गाठले आणि त्यांचा पुरता समाचार घेतला. फाजल खान, रुस्तम ए जमान आणि त्याचा हमला करण्यासाठी निघालेली फौज वाट मिळेल तिकडे जीव वाचून पळून गेली. रुस्तम ए जमान तर अवघ्या काही सैनिकांसोबत राजांच्या समोर पळून गेला. तरीही राजांनी त्याला जाऊ दिले, कारण रणदुल्ला खानाचे शहाजी राजांवर खूप उपकार होते आणि मैत्रीपूर्व संबंधसुद्धा होते. पुढे कधीतरी हाच रुस्तम ए जमान आपल्या कामी येईल असा विश्वास राजांना होता. राजे इतक्यावर थांबणार नव्हते. आता सरळ विजापूरला धडक द्यायची असा बेत राजांनी आखला. जिथे राजे घुसणार होते तिथे आधी मला स्वतः जाणे भाग होते. विजापूरचे भेद खोलवर काढून योजना बनवायचे काम माझ्यावर आले. आदिलशाही बुडवण्यासाठी राजांनी 3 आघाड्या उघडल्या. नेतोजी 5,000ची फौज घेऊन सरळ विजापूरला त्रस्त करू लागले. दारोजीसारख्या खंबीर वीरासोबत यशजीला देऊन त्यांनी त्यांच्यावर कोकणची जिम्मेदारी दिली. राजे स्वतः पन्हाळ्यावर मुक्काम करून पन्हाळ्याच्या बाजूचा प्रदेश जिंकून घेत होते. राजे इतके व्यस्त असताना मासाहेबसुद्धा बसून राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः नेतृत्व करत हातात तलवार घेऊन रांगणा किल्ला जिंकून घेतला. ही खबर जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा मात्र मराठ्यांच्या मनगटात हातीचे बळ संचारले. मी विश्वासला सोबत घेऊन त्याने पेरलेल्या जुन्या गुप्तहेरांसोबत अगदी नव्याने संपूर्ण विजापूर आणि आदिलशाही आणि त्यांच्या सरदारांचा अभ्यास करीत होतो. कुठले सरदार फोडता येऊ शकतात, कुठल्या सरदारांना निशाणा बनवायचे आहे. दरबारात आदिलशाहीवर नाराज असलेल्या सरदारांची यादी मी बनवत होतो. कुठे भेद करावा लागेल आणि कुठे सरळ सामना करावा लागेल याची माहिती मी राजांच्या आदेशावरून काढण्यात व्यस्त होतो. आता सरळ विजापूरचा पाया हलवून आदिलशाही खिळखिळीत करायचे असा राजांचा मानस होता. त्यात खुद्द शहाजी राजेसुद्धा सामील होते. मी माझ्या जिम्मेदारीत व्यस्त असताना माझ्या हेराने आणलेल्या 2 बातम्यांनी मला अंतर्मुक्त होण्यास भाग पाडले. त्यातील एक बातमी होती आदिलशाही दरबारातून आलेली आणि दुसरी खबर आली होती दिल्लीहून. आदिलशाही दरबाराने राजांविरोधात भव्य मोहीम उघडण्याचा निर्णय घेतला होता. कुर्नालचा महापराक्रमी सरदार सिद्दी जोहर प्रचंड मोठी फौज घेऊन राजांवर चालून जाणार होता. 20,000 घोडदळ, 40,000 पायदळ अशी प्रचंड फौज त्याच्यासोबत असणार होती. विश्वास सिद्दी जोहरला चांगला जाणून होता. सिद्दी जोहर महापराक्रमी सरदार होता, धोरणी होता, प्रचंड आशावादी आणि ध्येय पिपासू होता. त्याच्यासाठी जमेची आणि आमच्यासाठी चिंतेची बाब म्हणजे सिद्दी जोहर अफजल खानसारखा अहंकारी नव्हता. अल्पशा यशाने हुरळून जाणारा नव्हता. दुसरी खबर सावजीने खुद्द दिल्लीवरून पाठवली होती. इतके दिवस शांत बसलेल्या औरंगजेबाने उचल खाली होती. राजांनी त्याला मागे कित्येकदा वर शांत केले होते, तरी तो जास्त काळ शांत राहणार नाही असे भाकीत देखील केले होते. तसेच घडले होते. दक्षिणेचा आणि राजांचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी त्याने स्वतःचा मामा शाहिस्तेखानाला पाठवले होते. त्याचा हेतू साध्य करण्यासाठी औरंगजेबाने त्याच्यासोबत 1.25 लाखाची फौज आणि 20 नामी सरदार दिले होते. दोन्ही खबरा चिंतेत टाकणाऱ्या होत्या. राजांना त्या योग्य वेळेत पोहोचल्या. राजांचा सांगावा आला, काळजी नसावी, विजापूरचा हाती घेतलेली मोहीम थांबू नका, हाती पडेल ती खबर पोचवत राहा. राजांचा आदेश माझ्यासाठी अंतिम होता. त्यामागे कारणही तसेच होते.
कारण सिद्दी जोहर पावसाळ्याच्या तोंडावर पन्हाळ्याला पोचणार होता. पाऊस आणि राजे मिळून सिद्दी जोहरला हरवणार होते आणि दुसरीकडे मुघलांची गती राजे जाणून होते. दिल्लीहून निघालेली त्यांची वरात दक्षिणेत यायला बराच अवधी होता. विजापूरमध्ये मी राजेंच्या आदेशाप्रमाणे विजापूरचे भेद काढत राहिलो. विजापूरची प्रत्येक खबर मी पन्हाळ्यावर राजांना पाठवून देत होतो. राजांच्या खबरा मला पोचवत होत्या. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा टाकण्याची बातमी मिळाली. राजांनी पावसाळ्यात आधीच गड अगदी सज्ज करून ठेवला होता. हेरानी गडाची एकूण स्थिती मला सांगितल्याने मी सुद्धा निर्धास्त होतो. गडाचे दोन्ही दरवाजे, राजदिंडी आणि वाघ दरवाजा अगदी बुलंद आणि अभेद होते. तिथून दुश्मन आत येणे अशक्य होते. गडावर तोफखाना सज्ज होता. गड कित्येक दिवस लढू शकत होता, कारण गंगा यमुना ह्या धान्याच्या कोठ्या धान्याने भरून वाहत होत्या. त्यात जवळपास 25,000 खंडी धान्य भरलेले होते. पाण्याचा मुबलक पुरवठा करणारी आणि सर्व गडांची 12 महिने तहान भागवणारी नागझरी आणि अंधारबाव हे तलाव भरून वाहत होते. सुरक्षेसाठी महापराक्रमी आणि जीवाला जीव देणारी बांदल सेना राजांच्या सोबत होती. सिद्दी वर येऊ शकत नव्हता. बुरुजाला शिवू शकतील इतक्या लांब पल्ल्याच्या तोफा त्याच्याकडे नव्हत्या आणि पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीतील पावसांच्या तलवारीचा मारा सिद्दी कधीच झेलू शकणार नाही आणि पळ काढेल असा विश्वास होता. परंतु आमच्या विश्वासाला सिद्धीने अक्षरशः सुरुंग लावला. अफजल खानाने केलेली कुठलीच चूक त्याने केली नाही. त्याने आपले प्रचंड असे 60,000 सैनिक एकत्रित पन्हाळ्याला वेढा देऊन बसवले. गडावरची नजर त्याने बाजूला काढायची नाही असे ठरवले. त्याला माहीत होते शिवाजी राजांना जिंकायचे तर इथेच बसून. एकदा शिवाजी हाती आला की त्याने जिंकलेला प्रदेश हाती यायला वेळ लागणार नाही. राजांकडे पाठवलेला प्रत्येक हेर वापस येत होता. राजांना माझी कुठलीच खबर जात नव्हती. राजांकडून मला कुठलीच खबर मिळत नव्हती. हेरांच्या सांगण्यावरून सिद्धीने गडाला इतका मजबूत वेढा टाकला होता की माणूस काय पण पक्षीसुद्धा उडून आत जाऊ शकत नाही. हे ऐकून मी घोर चिंतेत पडलो. आज ना उद्या राजांची काहीतरी खबर येईल ह्या भोळ्या अपेक्षेने आणि चिंतेने 3 महिने उलटून गेले. राजांचा काहीतरी आदेश येईल म्हणून मी वाट बघत होतो. राजांचा आदेश मोडून विजापूर सोडावे तर तो राजांचा आदेशाचा अपमान होईल असे समजून मन मानत नसताना मी विजापूरच्या काळजात घुसत होतो. माझे मन मात्र राजांची खबर ऐकण्याकडे लागले होते. त्या दिवशी राजगडावरून हेर किसने आला म्हणून मी आनंदी झालो. राजांची काहीतरी खबर असेल म्हणून मी स्वतः त्याला भेटलो. किसने आऊसाहेबांचा निरोप घेऊन आला होता. आऊसाहेबांनी मला तात्काळ राजगडावर बोलवले होते. आज 3 महिने झाले राजांची काहीच खबर नाही म्हणून माझी ही अवस्था झाली होती. तिथे आऊसाहेबांची काय अवस्था झाली असेल. राजांची मला खबर मिळाली नाही, तिथे आऊसाहेबांना कुठून मिळणार होती. मी घाबरलो. स्वतःला शिव्या घालू लागलो. अरे स्वतःला चतुर हेर प्रमुख नाईक म्हणून घेतोस आणि इतके दिवस राजांची खबर मिळाली नाही तरी आऊसाहेबांचा आदेश घ्यायला का गेला नाहीस. आऊसाहेबांचा मायाळू आणि सात्विक चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला आणि मला रडू फुटले. सगळ्या रयतेला मूल समजणाऱ्या आईची वेड्यात अडकून पडलेल्या पोटच्या पोरासाठी काय अवस्था झाली असेल. आपण येथे थांबायला नको होते. सरळ आऊसाहेबांना भेटून त्यांचा आदेश घेऊन पुढे पाऊल टाकायला हवे होते. तू चुकलास बहिर्जी, तू चुकलास. माझे मन मला दूषण लावू लागले. नाही, मला लवकर निघायलाच पाहिजे. मला निघायलाच पाहिजे. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं
महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला हर हर महादेव, हर हर महादेव.